हॅलो विद्यार्थी मित्र हो. आपण इयत्ता 12वी मधील भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 याचा अभ्यास करीत आहोत. या प्रकरणाचे यापूर्वी आपण 5 व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि याच्या पूर्वी पाहिलेला जो 5वा व्हिडिओ होता, या 5व्या व्हिडिओमध्ये लोकसंख्या बदलाचे जे घटक आहेत, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर, याचा लोकसंख्येच्या बदलावरती कशा प्रकारे परिणाम होतो, या घटकानुसार लोकसंख्या कशी बदलते, याचा आपण आढावा घेतलेला आहे. आज आपण जो 6वा व्हिडिओ पाहणार आहोत, या व्हिडिओत लोकसंख्या वाढीचे टप्पे, लोकसंख्या कशी वाढते ह्याचे जे टप्पे आहेत अगदी पूर्वीपासूनचे, तर या टप्प्यांचा एक सिद्धांत सांगितलेला आहे आपल्याला. तर या लोकसंख्या वाढीच्या टप्प्यांचा जो भाग आहे हा आपण अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया लोकसंख्या वाढीचे टप्पे. यामध्ये पहा बरे जमते का, असं एक आपल्याकडे पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला हा भाग दिलेला आहे. तर हे काय आहे, काहीतरी रंगीत दिसतं, पिवळा रंग, निळा रंग, रेषामधून एक 3 रेषा दिसतात. या आकृतीच्या खाली आपल्याला दिले बघा, आकृती 1.7 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. म्हणजे ही आकृती कशाची आहे, तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आहे. तर ही आकृती अगोदर आपण समजून घेऊयात, कारण या आकृतीच्या खाली आपल्याला दिले बघा, आकृती 1.7 मधील आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे हा दिलेला आपल्याला काय आहे, आलेख आहे लोकसंख्या संक्रमणाचा. बघा, ह्या मी जिथं पॉइंट फिरवते, हे जो आलेखाचा वाय अक्ष असतो, हा आडवा एक्स अक्ष असतो. त्या वाय अक्षावरती 0, 10, 20, 30, 40 हे अंक आपल्याला काय दर्शवतात, तर दर 1000 होणारे जन्म आणि मृत्यू जो आहे हे दर्शवतो. इथं खाली जी एक्स अक्ष आहे, तर याच्यावरती काळ सांगितलेला आहे, म्हणजे कालावधी सांगितलेला आहे. आता हे टप्पे आहेत. आता हा जो पहिला टप्पा आहे तो कसा आहे, एक अस्थिर टप्पा, म्हणजे पहिला टप्पा अस्थिर आहे. दुसरा टप्पा आहे प्रारंभीच्या काळात विस्तारणारा. तिसरा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा. चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शवणारा आणि 5वा टप्पा आहे शून्य वाढ दर्शवणारा. तर असे हे 5 टप्पे वरच्या बाजूला दिलेले आहेत आणि या ठिकाणी जो आलेख काढलेला आहे, आता या आलेखामध्ये आपल्याला 3 रेषा दिसतात बघा. इथून खाली पाहूया, ही लाल रंगाची रेषा मी पॉइंट फिरवते, इथून पूर्ण 5 टप्प्यामध्ये अशी जाते. ही काय दर्शवते, तर इथे आहे एकूण लोकसंख्या दर्शवते. त्याच्यानंतर ही काळ्या रंगाची रेषा आहे, हा पॉइंट जिथून जातो तिथून पूर्णपणे अगदी 5व्या टप्प्यापर्यंत गेलेली. ही काळ्या रंगाची रेषा काय दर्शवते, तर जन्मदर दर्शवते. त्याच्यानंतर वरती लागून निळ्या रंगाची रेषा आहे, ती अशा प्रकारे या 5ही टप्प्यातून जाताना आपल्याला आढळते. ती काय दर्शवते, तर जन्म दर दर्शवते. म्हणजे ह्या तिन्ही रेषा काय दर्शवतात हे आपल्या लक्षात आलं. त्यानंतर हा निळा रंग जो दिलेला आहे मध्ये, हा फुगवटा दाखवलेला आहे बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये. म्हणजे कसा हा फुगवटा निर्माण झालाय, तर हा जन्मदर आणि जो मृत्यूदराची जी रेषा आहे याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. जन्मदर खूप वाढलेला आहे आणि मृत्यूदर हा कमी कमी होत जाताना 4थ्या टप्प्यापर्यंत दिसतो. त्यामुळे ती रेषा खाली आलेली आपल्याला आढळते आणि जन्मदराची रेषा ही वरवर आणि पुन्हा 4थ्या टप्प्यामध्ये ती खाली आलेली आपल्याला आढळते. तर अशा प्रकारे आपल्याला जन्मदर वाढलेला आहे, मृत्यूदर कमी झालेला आहे आणि त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये मोठा असा फुगवटा आपल्याला निर्माण झालेला आढळतो आणि यालाच नैसर्गिक वाढ इथं नाव दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर 4थ्या टप्प्यात पाहिलं तर ह्या दोन्ही रेषा एकत्रच असलेल्या आढळतात 4थ्या टप्प्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये. 5व्या टप्प्यात जर आपण पाहिलं तर जन्मदर आणि मृत्यू दराची ही जी 2 रेषा आहे, त्यामध्ये जन्मदराची रेषा खाली आढळते आणि मृत्यू दराची रेषा जन्मदराच्या वरती गेलेली आढळते. म्हणजे जन्मदर कमी आणि मृत्यूदर वाढलेला 5व्या टप्प्यात आढळतो आणि तिथं दर्शवलेला हा निळ्या रंगाचा भाग आहे, ही नैसर्गिक घट असलेली आपल्याला
आढळते. तर अशा प्रकारे आपल्याला हे आलेखाच्या साहाय्यानं लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे, या 5 टप्प्यामध्ये लोकसंख्या कशी वाढत जाते जन्मदर आणि मृत्यू दराच्या नुसार, तर हे सूचित केलेलं आहे. तर यानुसार आपल्याला या आलेखावरून निरीक्षण करून, आपण निरीक्षण तर आता केलं, पाहिलं कोणता भाग कुठे दर्शवलेला आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये जे 6 प्रश्न विचारलेले आहेत, तर पाहूयात ते 6 प्रश्न काय आहेत. प्रश्न 1, आलेखावरील निळी आणि काळी रेषा काय दर्शवतात? आता निळी रेषा आणि काळी रेषा मी सांगितले. निळी रेषा काय आहे? तर जन्मदर दर्शवते आणि काळी रेषा काय आहे? तर मृत्यूदर दर्शवते. 2, आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवतो? आता मध्ये इथे हिरवा भाग आहे बघा, मोठा 6 पॉइंट फिरवते इथून. तर याच्यामध्ये नैसर्गिक लोकसंख्या वाढ दर्शवते. इथं नैसर्गिक लोकसंख्या वाढ इथं दाखवलेली आहे. त्यानंतर प्रश्न 3, आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवतो? आता निळा भाग कुठे? इथं दाखवलेला आहे बघा. काय आहे? तर तो आहे नैसर्गिक घट. लोकसंख्येमध्ये झालेली जी नैसर्गिक घट आहे तर ती दाखवतो. त्यानंतर 4 आहे, कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक आहे? तर ही रेषा जन्मदराची आणि मृत्यू दराची जर आपण अशीच पाहिली तर कोणत्या टप्प्यामध्ये आपल्याला आढळतं? तर दुसऱ्या टप्प्यात जन्मदर मृत्यू दरापेक्षा जास्त आहे. तिसऱ्या टप्प्यात आहे आणि ह्या 4थ्या टप्प्यात पण इथं थोडासा जास्तच आहे. म्हणजे दुसरा, तिसरा आणि 4थ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यू दरापेक्षाही जास्त आहे. त्यानंतर 5, कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यू दरा एवढाच आहे? तर इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला 4थ्या टप्प्यात काय होतं? जन्मदर हा मृत्यूदर तेवढाच दिसतो आणि 5व्या टप्प्यात थोडासा इथे दिसतो बघा. म्हणजे 4थ्या टप्प्यात आणि 5व्या टप्प्यात दोन्हीही टप्प्यामध्ये आपल्याला थोडासा इथं तो सारखा दिसतो. 6वा प्रश्न, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे? म्हणजे जन्मदरापेक्षा मृत्यूदर कुठल्या टप्प्यात जास्त आहे? ही रेषा पाहिली तर आपल्याला दिसतं इथं 5वा टप्पा. 5व्या टप्प्यामध्ये जन्मदर पेक्षा मृत्यूदर हा अधिक असलेला आपल्याला आढळतो. तर अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची जी आकृती आलेख दिलेला आहे, तर या आलेखाचं निरीक्षण करून त्याद्वारे आपल्याला विचारलेल्या ह्या 6 प्रश्नांची उत्तरे देता येतील. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सतत बदलत असते. अगदी कोणत्याही देशाची लोकसंख्या ही सारखी नाही आणि दर दिवशी सतत बदलणारी ही लोकसंख्या आहे. म्हणून लोकसंख्येला चल घटक म्हटलं जातं. प्रत्येक वेळी देशात तोच जन्मदर किंवा तोच मृत्यूदर असेल असं नाही किंवा राहत नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढ किंवा घट याचा दरही कधीही समान नाही. उदाहरणार्थ आपला भारतामध्ये गेल्या वर्षी जो जन्मदर होता, जो मृत्यूदर होता, तोच या वर्षी असेल असं सांगता येत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सतत बदल होताना आढळतो. कधी त्याच्यामध्ये वाढ झालेली आढळते तर कधी त्याच्यामध्ये घट झालेली आढळते आणि हे दोन्हीही दर कधी समान राहत नाहीत. त्यामुळे आर्थिक विकासात जन्मदर आणि मृत्यूदरात फरक होताना आढळतो. यावर आधारित लोकसंख्या संक्रमण सिद्धांत मांडला जातो. हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत मांडत असताना त्याचे 5 टप्पे सांगितले जातात. आता हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत काय आहे? तर लोकसंख्या वाढीचे प्रामुख्याने अतिशय स्थिर, प्रारंभीच्या काळात विस्तारणारा, नंतरच्या काळात विस्तारणारा, अत्यल्प, कमी बदल दर्शवणारा आणि ऋण वाढ म्हणजे शून्य वाढ दर्शवणारा, म्हणजे जन्मदरात घट झालेला, असे विविध टप्पे विचारात घेऊन साधारणपणे लोकसंख्या वाढीत होणारी स्थित्यंतरे, लोकसंख्या वाढीत होणारे बदल म्हणजेच लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण प्रतिमान सिद्धांत होय. या सिद्धांतावरून लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे 5 टप्पे तयार केलेले आढळतात. आता हे टप्पे कोणते आहेत? तर बघा, पहिला टप्पा अतिशय स्थिर टप्पा, दुसरा टप्पा प्रारंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा, तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा, चौथा टप्पा कमी अत्यल्प बदल दर्शवणारा टप्पा, 5वा टप्पा ऋणात्मक वाढीचा
शून्य वाढ दर्शवणारा टप्पा. आणि सर्वसाधारणपणे कोणत्याही देशाच्या लोकसंख्या ही वाढ जर पाहिली तर ही लोकसंख्येची वाढ या 5 टप्प्याच्या नुसार आपल्याला बदललेली आढळते. या 5 टप्प्यानुसार ती विभागलेली आपल्याला आढळते. तर चला हे 5 टप्पे, ह्या 5 टप्प्यात असणारी लोकसंख्या वाढ आणि त्याची जी वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये काय आहेत तर ते पाहूया. पहिला टप्पा आपण म्हटलं लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा स्थिर, अतिशय स्थिर होता. अतिशय स्थिर कसा होता? तर सुरुवातीच्या कालावधीत जन्मदर ही जास्त होता आणि मृत्यूदर ही जास्त होता. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये, एखाद्या देशामध्ये जन्माला आलेली जेवढी बालके होती, जेवढा दर होता तेवढाच त्या लोकसंख्येच्या पाठीमागे मृत्यूदर सुद्धा होता. म्हणजे लोकसंख्या, जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त, लोकसंख्या कमी परंतु स्थिर. म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ नाहीये आणि घट ही नाहीये. म्हणजे लोकसंख्या कशी स्थिर आहे. जेवढी जन्माला आली तेवढीच मृत्युमुखी पडली. तर लोकसंख्यामध्ये काहीही बदल नाही. लोकसंख्या ही स्थिर आणि लोकसंख्येची वाढ नाहीये आणि घट ही नाहीये. तर ह्या टप्प्यामध्ये काय लोकसंख्येची वैशिष्ट्ये आढळतात? तर याच्यामध्ये आपल्याला पहिलं वैशिष्ट्य आहे, या टप्प्यात जन्मदर, मृत्यूदर दोन्हीही अधिक किंवा जास्त असतो. दोन्ही इथं जास्त दाखवलेलं. या टप्प्यामुळे लोकसंख्या ही कशी राहते? स्थिर राहते. शिवाय जन्मदर जास्त असतो. कारण जास्त मुले असणे हे त्या कालावधीमध्ये चांगलं मानलं जात होतं. सुरुवातीचा कालखंड जर आपण पाहिला तर जेवढी मुलं जन्माला येतील तेवढी मुलं जन्माला घातली जायची. जास्त मुलं असणं ही चांगली त्या ठिकाणची बाब मानली जायची, अशी लोकांची एक धारणा असत होती आणि त्यामुळे लोकसंख्या ही जास्त वाढली जात होती. शिवाय देशाची आर्थिक स्थिती विकसित नव्हती त्या कालावधीत. वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हत्या किंवा इतर काही आर्थिक स्थिती विकसित नसते जेव्हा, तेव्हा त्या भागामध्ये ही लोकसंख्या किंवा जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या वाढली जाते. या टप्प्यात देशाची अर्थव्यवस्था शेतीवर किंवा प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असते. या टप्प्यामध्ये द्वितीय आणि तृतीयक व्यवसायाचे प्रमाण किंवा उद्योगधंदे, सेवा, व्यवसाय याचे प्रमाण खूप किंवा नगण्य असते. आता पहा आपल्या भारतासारखा देश, म्हणजे जेव्हा एखादा देश शेती व्यवसायावरती अवलंबून असेल तर त्या ठिकाणी लोकांचं प्रमाण हे जास्त असतं. लोकसंख्या ही जास्त असलेली आपल्याला आढळते. अगदी पूर्वीच्या कालावधीमध्ये सुरुवातीचा हा पहिला टप्पा आहे आणि त्यामुळे शेती व्यवसाय जास्त होते. प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायावरती लोक जास्त अवलंबून असायचे आणि तेव्हा आपल्याला जन्मदराचं प्रमाण हे जास्त होतं. या टप्प्यामध्ये शैक्षणिक संधी मर्यादित असतात. शिवाय निरक्षरता, अज्ञान, रूढी, परंपरा यामुळे प्रजनन दर वाढला जातो किंवा अधिक असतो. या टप्प्यामध्ये असणारी जी कुटुंबे ही एकत्र कुटुंबे, मोठी कुटुंबे, संयुक्त कुटुंब व्यवस्था पद्धती असतात. या टप्प्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला असतो. 11वं वैशिष्ट्य आहे स्वच्छतेचा अभाव असतो. आरोग्य, वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो. संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. गरिबी, दारिद्र्य, कुपोषण इत्यादी कारणामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही जास्त असते. म्हणजे स्वच्छतेचा अभाव असेल तर संसर्गजन्य रोगाचाही प्रादुर्भाव होतो. लोकसंख्या जास्त वाढली, आर्थिक दर्जा म्हणजे तेवढाच विकसित नसेल तर दारिद्र्य असतंच, गरिबी असते, कुपोषण असतं. वैद्यकीय सुविधा कमी असेल किंवा आरोग्याच्या सुविधांचा जर अभाव असेल तर त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण ही जास्त असलेलं आढळतं किंवा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होताना आढळतो आणि त्यामुळे या टप्प्यामध्ये मृत्यूदर हा जास्त आढळतो. आणि सध्या हा जो पहिला टप्पा आहे तर या पहिल्या टप्प्यामध्ये कोणताही देश नाही, जास्त म्हणजे देश आढळत नाहीत. फक्त जो आपल्याकडे आग्नेय आशियाकडे असणारा जो पापुआ न्यू गिनीचा भाग आहे, हा बेटांचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया खंडाच्या उत्तरेकडे असणारा तर पापुआ न्यू गिनीचा भाग या देशाचा फक्त समावेश सध्याच्या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये असलेला आढळतो. म्हणजे वर्षावणी आहेत, म्हणजे विषुववृत्तावरती आढळणारे जो वनांचा प्रदेश आहे तर त्यांचा समावेश या पहिल्या टप्प्यामध्ये होतो. त्यानंतर दुसरा टप्पा. दुसरा टप्पा म्हणजे काय? तर प्रारंभीच्या काळात विस्तारणारा, म्हणजे सुरुवातीला विस्तारणारा, जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी होण्यास सुरुवात. म्हणजे सुरुवातीस वाढीस
सुरुवात, लोकसंख्या वाढीस सुरुवात झालेली, शेवटी ती जास्त वाढत गेलेली आपल्याला आढळते. म्हणजे प्रारंभीचा काळ हा विस्तारणारा असलेला आढळतो. याची वैशिष्ट्ये जर पाहिली आपण तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य येतं, या टप्प्यात जन्मदर अधिक म्हणजे जास्त असतो, स्थिर असतो. मृत्यूदरात घट दिसून येते सुरुवातीला. त्यामुळे लोकसंख्या ही झपाट्याने वाढते. मृत्यूदर हळूहळू कमी होतो आणि जन्मदर जास्त जातो. म्हणजे लोकसंख्या काय होणार तर वाढणार, लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला आढळतात. या टप्प्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होतो. त्यामुळे वैद्यकीय व आरोग्य विषयक सेवांचा विकास होतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा विस्तार झालेला आढळतो. शिवाय या टप्प्यामध्ये शेती, उद्योगधंद्यातील उत्पादनात वाढ होते. म्हणजे शेतीवरती आधारित जे उद्योगधंदे आहेत तर त्यांच्यामध्ये वाढ होते. उद्योगधंदे, व्यवसाय निर्माण झाले की वाहतुकीचे मार्ग निर्माण होतात. वाहतुकीच्या सुविधा निर्माण झालेल्या आढळतात. वाहतुकीचा विकास होताना आढळतो आणि साहजिकच त्यामुळे उद्योगधंद्यात त्याच्यामध्ये वाढ होताना आढळते. त्याचबरोबर या टप्प्यामध्ये जास्त लोकसंख्या असणारे विकसनशील देश असतात. या टप्प्यामध्ये लोकसंख्येची सर्वाधिक वाढ होत असल्यामुळे या आरंभीचा विस्तारणाऱ्या टप्प्याला लोकसंख्या विस्फोट टप्पा असे म्हणतात. म्हणजे प्रचंड प्रमाणाबाहेर जेव्हा लोकसंख्या एखाद्या ठिकाणची वाढते तेव्हा त्या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट झाला असे म्हणतात. आणि या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही अधिक वाढत असल्याने प्रारंभीच्या कालावधीमध्ये त्याला लोकसंख्येचा विस्फोट टप्पा म्हणून ओळखलं जातं. या टप्प्यामध्ये येणाऱ्या देशांची उदाहरण पाहिली तर सध्याच्या कालावधीमध्ये कांगो, त्यानंतर बांगलादेश, नायझर, युगांडा, श्रीलंका इत्यादी देशांचा समावेश या लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होतो. त्यानंतर तिसरा टप्पा. तिसरा टप्पा म्हणजे नंतरच्या काळात विस्तारणारा. म्हणजे काय तर जन्मदर कमी होण्यास सुरुवात आणि मृत्यूदरात सतत घट. जन्मदर कमी आणि मृत्यूदरात सुद्धा सतत घट जर होत असेल तर लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो. म्हणजे सुरुवातीत जास्त व शेवटी कमी होताना आपल्याला आढळतो. याचं वैशिष्ट्य पाहिलं तर या टप्प्यामध्ये जन्मदर कमी होताना आढळतो किंवा होत असताना त्याची जन्मदर कमी होण्यास सुरुवात होताना दिसते. या तुलनेत मृत्यूदर आणखीनच कमी होत जातो. त्यामुळे या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो, परंतु लोकसंख्या वाढत असते कारण या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असतो. या टप्प्यात लोकांचे दरडोई उत्पादन वाढून राहणीमान उंचावलेले असते. गरिबी कमी होताना आपल्याला आढळते. या टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला शेतीचा विकास, शेतीवरती आधारित उद्योगधंदे, वाहतुकीचा विकास होतो आणि साहजिकच तिसऱ्या टप्प्यामध्ये या दरडोई उत्पादन वाढलं जातं. जेव्हा उत्पादन वाढलं, आर्थिक दर्जा सुधारतो, तेव्हा राहणीमानही उंचावलं जातं आणि राहणीमान उंचावलं की साहजिकच त्या ओघाने जे दारिद्र्यपणा आहे, जी गरिबी आहे ती कमी होताना आढळते. या टप्प्यात तंत्रज्ञानाचाही वापर वाढतो आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळं द्वितीयक आणि तृतीयक ज्या आर्थिक क्रिया आहेत, जे व्यवसाय आहेत, तर या व्यवसायांचाही विस्तार होतो. साहजिकच आपल्याला शैक्षणिक पातळी उंचावते. या टप्प्यामध्ये ही शैक्षणिक पातळी उंचावलेली आढळते आणि त्यामुळं ज्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जी मोठी कुटुंब व्यवस्था होती किंवा संयुक्त कुटुंब पद्धती होती, तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व लक्षात येते किंवा समजते. त्यामुळे कुटुंबाचा आकार कमी होताना आढळतो. जन्मदराचं म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेवढी जन्माला येतात तेवढ्या बालकांना जन्म दिला जात होता. पण हळूहळू वैद्यकीय सुविधा वाढल्या, तंत्रज्ञानामध्ये विकास झाला, शैक्षणिक पातळी म्हणजे उंचावली गेली. त्यामुळे लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व कळालं. कुटुंबाचा आकार जर लहान असेल तर त्यातून आपला आर्थिक फायदा किंवा आपली राहणीमान कशा प्रकारे उंचावते याचा लोकांना म्हणजे अर्थ कळू लागला, महत्त्व कळू लागलं आणि या टप्प्यामध्ये कुटुंबाचा आकार लहान होत गेला.
केला की ज्याला आपण म्हणजे संयुक्त कुटुंब, पूर्वीची जी एकत्र कुटुंब पद्धती होती त्याच्यातून संयुक्त कुटुंब, लहान कुटुंब होताना आढळलं. तर या टप्प्यामध्ये विकसनशील देश विकसित टप्प्याकडे जात आहेत. उदाहरणार्थ याच्यामध्ये भारत आणि चीन या दोन देशांचा समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर चौथा टप्पा. चौथा टप्पा म्हणजे कमी बदल दर्शवणारा. आता कमी बदल कसा, तर जन्मदर पण कमी आहे, मृत्यूदर पण कमी आहे आणि लोकसंख्या अत्यल्प बदल आहे. तर जन्माला येणाऱ्या संख्या कमी झाली आणि मृत्यूची संख्या कमी झाली, तर लोकसंख्येमध्ये बदल काही आहे का, तर नाही, अतिशय अल्प बदल असलेला आपल्याला आढळतो. आणि यानुसार येणारी वैशिष्ट्ये पाहिली तर त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य येतं की या टप्प्यात जन्मदर खूप कमी असून जन्मदर आणखी कमी झालेला दिसतो. थोडक्यात या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही कमी आहे. इथे पहा, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही कमी आहे आणि त्यामुळं लोकसंख्या अत्यल्प बदल आहे. या टप्प्यात जन्मदर कमी झाल्याने लोकांचे राहणीमान उंचावण्यास मदत होते. जेव्हा एका कुटुंबामध्ये 20-20, 25-25 लोक जेव्हा राहत होती, तेव्हा त्या लोकांच्या असणाऱ्या ज्या गरजा भागवण्यासाठी येणारा खर्च हा जास्त होता. पण तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला संयुक्त किंवा लहान कुटुंब पद्धती विकसित झाली आणि त्यामुळं लहान कुटुंब, महान कुटुंब, छोटे कुटुंब, सुखी कुटुंब ही धारणा लोकांच्या मध्ये रुजल्यामुळं आणि जन्मदर कमी झाल्यामुळे लोकांचे राहणीमान उंचावण्यास मदत झाली. पर्यायाने काय झालं, तर देशाची आणि नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारलेली आपल्याला आढळते. या टप्प्यामध्ये द्वितीयक, तृतीयक व्यवसायांच्या म्हणजे वाटा कमी होत आहेत आणि त्याच्या पुढचे टप्पे निर्माण झालेले आढळतात. या टप्प्यामध्ये मृत्यूदर ही कमी असतो किंवा होताना आढळतो, कारण या टप्प्यात उच्च प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या. त्याचबरोबर जे पूर्वी आपल्याला जे साथीचे रोग होते की पटकी, प्लेग, विषमज्वर, कावीळ किंवा देवीचा रोग म्हटलं जायचं, प्लेग, या ज्या साथी होता, तर या साथीच्या रोगाचं पूर्णपणे उच्चाटन झालं, म्हणजे पूर्णपणे नायनाट झालेला आपल्याला आढळतो आणि त्यामुळं आपल्याला या टप्प्यामध्ये आरोग्याच्या बाबत लोक जागरूक झालेले दिसतात आणि साहजिकच मृत्यूदर कमी झालेला आपल्याला आढळतो. पूर्वीच्या कालावधीमध्ये असणारे साथीचे रोग जर पाहिले तर या साथीच्या रोगांच्यामुळे गावेच्या गावे नष्ट होत होती. मृत्यू दर किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त होती. पण सध्या हे साथीचे रोग पूर्णपणे त्यांचा नायनाट झाल्यामुळं आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. लोक जागरूक झालेले आपल्याला आढळतात आणि त्यामुळे मृत्यू दर सुद्धा कमी झालेला आढळतो. या टप्प्यात जन्मदर मृत्यू दरापेक्षा कमी झालेला नसतो, परंतु तो जवळजवळ सारखा असतो. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जवळजवळ सारखा असलेला आढळतो. त्यामुळे लोकसंख्या वाढ ही अत्यल्प असलेली आपल्याला आढळते. आणि आपण जी सुरुवातीला आकृती पाहिली, त्या आकृतीवरील ज्या रेषा होत्या, त्या रेषेवरून आपल्याला हा कमी जास्त कुठल्या टप्प्यात होत गेलेला आहे हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. यामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये असणारा जो देश आहे तो आहे संयुक्त संस्थान. हा देश या टप्प्यातून सध्या जाताना आपल्याला आढळतो. त्यानंतर पाचवा टप्पा. आता पाचवा टप्पा म्हणजे काय, तर शून्य वाढ दर्शवणारा टप्पा. शून्य वाढ कशी आहे, तर जन्मदर कमी झालाय आणि मृत्यू दराचं प्रमाण वाढलंय. म्हणजे लोकांच्या मध्ये लहान कुटुंबाच्या बाबतचं महत्व कळालेलं आहे. त्याचबरोबर जन्माचं प्रमाण त्यामुळं कमी झालं, पण सध्याच्या कालावधीमध्ये अपघाताचं प्रमाण वाढलंय, विविध प्रकारचे रोगाचं काही प्रमाण वाढताना आढळतं आणि त्यामुळं मृत्यूचा दर हा जास्त असलेला आढळतो. नैसर्गिक घट, सुरुवातीस लोकसंख्येची वाढ व शेवटी त्याची घट झालेली आपल्याला आढळते. त्याची वैशिष्ट्ये पाहिली तर सुरुवातीस जन्मदर व मृत्यूदर समान असल्याचे आपल्याला दिसते. लोकसंख्या वाढ काहीच नाही. नंतर जन्मदरापेक्षा मृत्यूदर हळूहळू वाढत जाताना दिसतो. त्यामुळे लोकसंख्येमध्ये घट होत आहे. अशा देशात बालकांची संख्या कमी तर वयोवृद्धांची संख्या वाढताना आपल्याला आढळते. जन्माचं प्रमाण कमी
आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यामुळे जो वयोवृद्ध संख्या ही वाढताना आपल्याला आढळते. देशाची व लोकांची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने लोकांचे राहणीमान उंचावलेले असते. शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा उच्च दर्जाच्या असतात. तृतीयक आणि चतुर्थक आर्थिक क्रियांचे प्रमाण वाढलेले असते. लोकांचा आरोग्य संपन्न व आनंदी जीवनाच्या बाबत आग्रह असतो. म्हणजे राहणीमान उंचावणं, आरोग्य चांगल्या प्रकारे लाभावं, आनंदी जीवन जगावं, म्हणजे जीवनशैली लोकांची या टप्प्यामध्ये बदललेली आपल्याला आढळते. आणि या टप्प्यामधून असणारा जो देश आहे तो आहे स्वीडन आणि फिनलँड. हे दोन देश आपल्याला पाचव्या टप्प्यातील असलेले आढळतात. तर अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्या संक्रमणाचे हे जे 5 टप्पे आहेत, हे 5 टप्पे आणि त्याची जी वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सांगा पाहू असं एक छोटंसं दिलेलं आहे. काय सांगा पाहू म्हणतात पाहूया. आकृती 1.7 च्या आधारे आपण सुरुवातीला पाहिलेली आकृती लोकसंख्या संक्रमणाच्या टप्प्याची. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी त्याच्या आधारे 2 प्रश्न विचारलेले आहेत. काय आहे आकृती बघूया बरं. हे टप्पे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हे टप्पे व्यवस्थित आपण पाहिलेत. तर त्याच्या आधारे इथं पुन्हा त्यांनी तुम्हाला 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न काय आहे. सरासरी ढोबळ जन्मदर 7 व ढोबळ मृत्यूदर 8 असेल तर तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात असेल. काय दिले. जन्मदर 7 आणि मृत्यूदर 8 आहे. म्हणजे इथं काय जन्मदराचं प्रमाण काय आहे. कमी आहे आणि मृत्यूदर कसा आहे. थोडासा जास्त आहे. अगदी थोडा आहे. म्हणजे इथला आपला पहिला टप्पा बघा. जन्मदर आणि मृत्यूदर. जन्मदर 7 आहे आणि मृत्यूदर 8 आहे. या रेषा बघायच्या आहेत. काळी रेषा मृत्यूदर दर्शवते. निळी रेषा जन्मदर दर्शवते. आता जन्मदर आपल्याला कमी आहे 7 आहे आणि मृत्यूदर थोडासा जास्त आहे. मग तो देश कोणत्या टप्प्यातून जात असेल तर आपल्याला याचं उत्तर देता येईल 5व्या टप्प्यात. इथं 5व्या टप्प्यात बघा अगदी थोडासा जन्मदराची जी निळी रेषा ही खाली आलेली आहे आणि थोडी मृत्यूदराची रेषा वर असलेली आढळते न कळत. म्हणजे हे 5व्या टप्प्यातील तो देश संक्रमणाच्या असेल. दुसरा प्रश्न. जर ढोबळ मृत्यूदर 20 असेल आणि जन्मदर 24 असेल तर तो देश संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात असेल. मृत्यूदर किती सांगितलंय त्यांनी 20 आहे. 20 आणि जन्मदर किती आहे 24 म्हणजे थोडीशी जास्त असेल. जन्मदराची ही रेषा इथं पहिल्या टप्प्यामध्ये थोडीशी वर आहे आणि मृत्यूदराची थोडीशी खाली आहे. म्हणजे हा देश कुठल्या टप्प्यातून जात असेल तर तो पहिल्या टप्प्यातून हा देश जाताना आपल्याला आढळेल. म्हणजे असे आपल्याला याच्यावरती हा लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताच्या वरती आपण सुरुवातीलाच 6 प्रश्न पाहिले. त्याचबरोबर इथं सुद्धा पुन्हा 2 तुम्हाला जन्मदर आणि मृत्यूदर सांगितलेला आहे एखाद्या देशाचा आणि तो देश कुठल्या टप्प्यात असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असा आलेख दिला जातो किंवा आकृती दिली जाते आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावयाची असतात. तर याच्यावरती विद्यार्थी मित्र हो तुम्ही सुद्धा अनेक प्रश्न तयार करू शकतात. इथं जन्मदर आणि मृत्यूदर बदलू शकता. कमी आणि जास्त घेऊ शकता आणि तो देश कोणत्या टप्प्यातून जातो हे तुम्हाला सुद्धा शोधता येईल. तर या आकृतीचं निरीक्षण करून तशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करून सोडवू शकता. विद्यार्थ्यांनी ही आकृती आपल्या वहीमध्ये काढायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला जे 6 प्रश्न आणि इथं दिलेले हे 2 प्रश्न तर हे 8 प्रश्न या आकृतीच्या खाली लिहायचे आहेत. आणखी तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न काही तयार करता आले तर आणखी तयार करा आणि त्याची उत्तरं तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची आहेत. धन्यवाद.